मग तू परवाची टेस्ट का दिली नाही? अच्छा, मग या टेस्टचा अभ्यास कधी करणार? ओके, 10वीचं वर्ष चालू झालेलं आहे. अजूनही तुम्ही व्हेकेशन मोडमध्ये आहात का? उद्या करेन, जून नंतर अभ्यास चालू करेन, सप्टेंबर नंतर करेन, असा विचार करत आहात का? तसा विचार करत तुमचं 1 वर्ष कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि ज्यावेळी कळेल त्यावेळी मात्र वेळ गेलेली असणार आहे. त्यावेळी मात्र काय असणार आहे? ह्यूज सिलेबसचं बर्डन तुमच्या समोर असेल. मग यासाठी सोल्युशन काय आहे? काय करायचं आहे? टेस्ट वेळच्या वेळी द्यायच्या आहेत. तुमच्या वीकली टेस्ट जे काही होत असतील स्कूल कॉलेजेसमध्ये ते वेळच्या वेळी द्या तुम्ही. डेली टार्गेट्स तुमचे असले पाहिजेत, वीकली टार्गेट्स असले पाहिजेत की नाही मला या वीकमध्ये 3 चॅप्टर्स कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर तुमच्या डेली टार्गेट्समध्ये असलं पाहिजे की मला डेली ॲटलीस्ट 10 ते 20 मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सायन्सच्या डेफिनेशन लिहून काढायचे आहेत, सायन्सच्या डायग्रामची प्रॅक्टिस करायची आहे, सोशल सायन्सचे अँसर्स लिहून काढायचे आहेत, ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे, बरोबर आहे की नाही? इंग्लिशची रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. हे असे छोटे छोटे टार्गेट्स ठेवून डेली बेसिसवरती तुम्ही जर अभ्यास केलात तर 1 वर्षाचं ही जी मेहनत आहे ती तुमच्या रिझल्टमध्ये चांगल्या सक्सेसमध्ये कन्वर्ट होणार आहे. नाही तर लास्टला जे असणार आहे ते फक्त आणि फक्त रिग्रेट असणार आहे. शेवटच्या 3 महिन्यात अभ्यास करतो, बोर्डाचा अभ्यास 3 महिन्यात होत नाही. तिथं फक्त आणि फक्त मग एकदम पळापळ असते की हे सोडतो ते सोडतो, हे करू का ते करू, असंच होणार. त्यामुळे काय बेस्ट आहे, आजपासूनच थोडा थोडा अभ्यास करायला चालू करा. ठीक आहे, लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी बीट्स लास्ट मिनिट प्रेशर. कन्सिस्टन्सी बीट्स लास्ट मिनिट प्रेशर. त्यामुळे आजचा अभ्यास आजच करा, उद्यावरती ढकलू नका. तुम्ही सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा तुमचा अभ्यास तुम्ही कधी करताय.